आपण पाहतो की या ठिकाणी ज्या पद्धतीने जे स्टॉल लागले आहेत त्या स्टॉल मध्ये बरेचसे विविध प्रकार असताना आपण या ठिकाणी पाहतोय पुण्यावरनं देखील एक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलाय। काय विशेषता आहे तुमच्या स्टॉलची? नमस्कार, मी अर्चना प्रवीण नवघणे, पुणे जिल्हा मावळ तालुका जांभूळ या गावाहून आलेली आहे। आमच्यामध्ये विशेष म्हणजे आमचा हा मोरिंगा पापड आहे, शेवग्याच्या ओल्या पानांपासून बनवलेला आहे। नाचणीचे लाडू आहेत आमचे, घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत आणि सांडगे पण आहेत, जे घरगुती पद्धतीने हाताने तयार केलेले आहेत सांडगे। आमचा तांदूळ इंद्रायणी तांदूळ हा मावळात जास्त प्रमाणात पिकला जातो, त्याच्यापासून आम्ही खिच्चा पापड तयार केलेला आहे। ही वाफेवरची सालपापडी आहे, जे जुन्या काळामध्ये चुलीवर बनवली जायची ताटामध्ये, त्या पद्धतीने आम्ही सगळे आमचे पदार्थ हे पारंपरिक पद्धतीने। इंद्रायणी तांदळापासून जो पापड बनतो त्याचा काय म्हणजे काय फायदा काय असतो? फायदा म्हणजे ते लहान मुलं बॉबी वगैरे ते जास्त प्रमाणात खातात। बॉबी ही मैद्याची वगैरे केली जाते, तर इंद्रायणी तांदूळ हा शरीराला खायला चवीला वगैरे चांगला असतो, त्याच्यामुळे आम्ही तो पापड तयार केला। हे कसले पापड आहेत? हा नाचणी पापड आहे सर, याच्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम वगैरे जास्त प्रमाणात मिळू शकतात। म्हणजे तुमच्या ह्या महिला बचत गटामध्ये किती महिला आहेत? आमच्या बचत गटामध्ये 12 महिला आहेत। आणि काय विशेष तुमचा काय फक्त पापड बनवताय का काय आणखी वेगळं? नाही, आमचे हेच पदार्थ आहेत आणि आम्ही शेजारच्या आमच्या गावाच्या शेजारचे हॉटेल आहेत ना, त्या हॉटेलला भाकरी देतो। अतिशय महत्वाचा हे महिला बचत गटाचं हे काम आहे। शासनाकडून तुम्हाला काय योगदान मिळतं ह्या सगळ्या स्टॉल लावण्यासाठी वगैरे? शासनाचं म्हणजे उमेद अभियानाकडून वेळोवेळी आम्हाला जिथे आमच्या जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर जेव्हा काही प्रदर्शन वगैरे असतात, आम्हाला तिथे नेहमी स्टॉल लावण्याची संधी मिळत असते। आणि म्हणजे जे काही आर्थिक अडचणी आल्या तर आम्हाला अभियानाकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो। अतिशय महत्वाचं आहे की उमेदच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं यांना सहकार्य मिळतं त्या पद्धतीने महिला बचत गट हे आता स्वयंचलित म्हणजे स्वतः आपले व्यवसाय उभा राहू शकतात, हे यामधून दिसून येतं। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।